नेमकं काय घडलेलं? बघा, आम्ही दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, प्राध्यापक भरत जाधव आहे. कविता विजय कवटकर एक महिला आहे, हे विजय कवटकार आहे, हे मूर्तिकार आहे आणि मी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा एक समाजसेवक आहे. की ज्या ठिकाणी हे मूर्तिकार आहे हे दिवा शहरामध्ये राहिला आहे. त्यांचा मूर्तीचा कारखाना आहे, गणपती बाप्पा बनवणे, देवीचा कारखाना बनवणे, म्हणजे मूर्त्या बनवणे हे ते काम करतात. परंतु दिव्या शहरामध्ये जे काही 2009पासून ते वास्तव्यात आहे, त्यांनी छोटे पैसे थोडे पैसे देऊन त्याने एक गाळा आणि एक घर विकत घेतलेला. आज 2009पर्यंत ते व्यवसाय करतात. परंतु स्थानिक जे काही बिल्डर आहेत त्यामध्ये प्रदीप जयस्वाल आहे, आकाश पिंगळे आहे, सुभाष गजरे आहे, भारती गाला आहे आणि प्रकाश गाला, हे जागा मालक आणि पार्टनर बिल्डर संगनमत करून ह्या लोकांना यांचं घर बळकावण्यासाठी वेळोवेळी त्रास देत आहे. त्यांना सांगता की तुम्हाला तुमचं जे गाळा आहे, गाळा आणि घर देण्यासाठी तेवढीच जागा आणि तेवढं घर देण्यासाठी तुम्ही 28 लाख द्या. आता हे 28 लाख त्यावेळेला घेतलेलं घर आणि आता परत 28 लाख, घर देऊन पण 28 लाख, गाळा देऊन पण 28 लाख कुठून देणार? ते बोलले आमच्याकडे एवढे पैसे नाही. तर त्यांनी वेळोवेळी यांच्या घरावरती हल्ले करणे, यांना ऑफिसमध्ये बोलून यांना शिवीगाळ करणे, यांना मारझोड करणे, दोघांनाही ऑफिसमध्ये. असे आम्ही 2022पासून शासनाला सगळीकडे पाठपुरावा केलेला आहे. आमच्याकडे पत्रव्यवहार आहे. त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी पण केलेल्या आहे पोलीस प्रशासनाला. एवढं करून सुद्धा शेवटी त्यांनी 2000 मला वाटतं 24मध्ये त्यांनी काय केलं की बाजूला यांच्या बाजूला 2 माळ्याची बिल्डिंग होती, ती ऑलरेडी C3मध्ये होती, म्हणजे धोकादायक नव्हती, रिपेरिंग, साधी रिपेरिंग आणि पडकाळी काहीच नव्हतं. परंतु त्यांनी या बिल्डर लोकांनी सहाय्यक आयुक्त म्हणजे दिवा प्रभाग समितीच्या आयुक्तांना अक्षय गुदड्यांना हाताशी धरून त्यांनी JCBच्या सहाय्याने यांच्या घरावरती, याचं डबल माळ्याचं घर आहे, डबल माळ्याचं गाळा आहे बाजूला, ते सगळं यांच्या घरावरती पाडलं. यांच्या ज्या 450-500 मूर्त्या बेचिराग केल्या, यांचं घर उद्ध्वस्त केलं. यांचे कॉम्प्युटर, यांचे TV, यांचे कलर काम, देवांना आणि देवीला कलर काम करणारे साहित्य सगळं बेचिराग केलं. संसार उद्ध्वस्त केला, पूर्ण बाथरूम सगळं तोडून टाकलं. हे सगळे फोटो त्या ठिकाणी आहेत. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, सौरव साहेबांना सगळ्यांना पत्रव्यवहार केले. सगळ्यांना पत्रव्यवहार करून यांना मी सिक्युरिटी दिली, यांना सगळं कायदेशीर मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने आम्ही ते घर परत रिपेरिंग करून घेतलं, बांधून केलं. 10-15 लाख रुपये खर्च आला. मूर्त्यांचा खर्च वेगळा झाला, ते सगळं नुकसान झालं, ते सगळं याच्यामध्ये झालं. ते सगळं पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला आणि महानगरपालिकेला सगळं आम्ही कळवलं. हे केल्यानंतर ते पुन्हा थांबले नाहीत. एवढं थांबायला पाहिजे ना, तरी नाही. तरी रात्री बेरात्री यांच्या ज्या 2 व्हीलर गाड्या आहेत त्याच्यावरती दगडफेक करून तोडून टाकणे, यांच्या घरावरती दगडफेक करणे, रात्री बेरात्री 3 वाजता 3 ते 4 वाजेपर्यंत सतत दगडफेक करत होते. पत्र्यावरती, घरात, गाड्यामध्ये, गाड्यांवरती. यांना हे रात्रीचे बिचारे घाबरून जाळून टाकतील का मारून टाकतील अशी याच्या परिस्थितीमध्ये होते. 112ला त्यांनी फोन केला. पोलीस प्रशासन काही याच्याकडे लक्ष दिलं नाही. अशा प्रकारे 3-4 यांच्या झालेल्या आहेत. अनेक पत्र व्यवहार झालेले आहेत. नंतर तर आता गेल्या महिन्यामध्ये डायरेक्ट त्यांनी JCB आणला आणि यांचं घर जे बांधलेलं आहे, आम्ही रिपेरिंग केलेलं, जे तुटलेलं होतं घर ते परत आम्ही बांधलं. तर पुन्हा रात्री 12-1-12:30ला JCB आणून यांच्या भिंतीला परत धक्के दिले. ती भिंत अशी धडधड करून यांच्या अंगावर पडणार. यांनी 112ला फोन केला, घाबरले आणि पोलीस प्रशासनाने ते थांबवलं. म्हणजे असं वेळोवेळी यांना दाबून यांची घर बळकावण्यासाठी, गाळा बळकावण्यासाठी यांना दाबून मारण्याचा प्रयत्न गेल्या महिन्यात झाला. असे वारंवार यांच्या आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा मुंब्रा पोलीस स्टेशनचे जे काही PI आणि शिंदे साहेब यांना मी वारंवार भेटलो. परंतु ते म्हणतात की तुम्ही मेले कुठे, तुमचं रक्त कुठे आहे, तुम्हाला स्त्री आहे म्हणून तुम्हाला फक्त हात लावला म्हणजे लय काम केलं का, घरात घुसले म्हणजे काय ते का मारायच्या इराद्याने आले का, अशी पोलीस प्रशासनाची भावना आहे. त्याचप्रमाणे मी आशुतोष डुंबरे साहेबांना भेटलो, CP कमिशनर. त्यांनी तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करायला सांगितलं. तर आम्ही खाली जे काही त्यांनी ॲडिशनल CP आहेत विनायक देशमुख साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांना बोलवून घेतलं. 5च मिनिटात ते आले. आम्ही सगळं घडलेली हकीकत सांगितली. तर त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस स्टेशनला यांना बोलवल्यानंतर पुढचे जे 5 लोक आहेत, प्रदीप जयस्वाल, सुभाष गजरे, भारती गाला, प्रकाश गाळा आणि आकाश पिंगळे यांना बोलवलं आणि या दोघांना बोलवलं. मी जेव्हा कॉलेजला होतो त्या ठिकाणी बोलवल्यानंतर कोणतं ऐकून घ्यायला तयारच नाही दोघांचं. आणि ते लोक सांगत होते की हे लोक 10-15 लाख रुपये आमच्याकडं खंडणी मागतात. आम्हाला ठाण्याला भेटले, आम्हाला इकडे भेटले. आणि तो दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा जो काही माझ्या व्यंगावरती बोलून, लंगड्या बोलून आणि बोलले तो प्राध्यापक भरत जाधव पायाच्या ऑपरेशनसाठी 25 लाख रुपये मागतो. आणि त्याला हे सगळं माहीत होतं. महिन्यापासून ते जे काही संगनमत करून 5 बिल्डर लोक, सुनील खांबे साहेब असतील, म्हणजे समाजाचे दलित समाजाचे नेते आहेत, इंदिशी असतील किंवा इतर सगळ्या लोकांना भेटून माझ्याशी त्यांनी संपर्क केला. मी त्यांना कोणालाही भेटलो नाही. परंतु आमच्या शेजारी असलेले पप्पू ठाकूरच्या ऑफिसला मी 2 मिनिटं भेटलो. कुठल्याही प्रकारची व्यवहार झाला नाही, बोलणं झालं नाही. आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यांनी खोटे आरोप आमच्यावरती केले आणि खोटे आरोप करत असताना दिव्यांग कायद्याप्रमाणे मी मागणी केली CP साहेबांना. CP साहेबांनी तेव्हाही ऑर्डर दिली की यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावा. आम्ही राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, SC ST आयोग असेल, महिला आयोग असेल,
सगळ्या आयोगांना, सगळ्या प्रकारच्या आयोगांना पत्रव्यवहार केला. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री साहेबांना सगळ्यांना व्यवहार केला की ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याप्रमाणे कुठे गुन्हे दाखल करणे, खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची भाषा करणे आणि त्याचप्रमाणे दिव्यांगावरती मानहानी करणे, माझ्या अपंगत्वावरती मानहानी करणे, व्यंगावरती बोलणे, महिलेच्या कायद्यावरती महिलेला मारहाण करणे, शिवीगाळ करणे, अशा अनेक घटना घडलेल्या असताना पोलीस प्रशासनाने 3-4 वर्षात कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. परंतु ह्या लोकांच्या संगनमताने त्यांचं घर पाडणे, त्याचप्रमाणे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे हे काम करत आहे. आपल्या मागणी काय असेल शासनाकडनं? आमच्या शासनाकडे हीच मागणी आहे की जे आमच्याकडे व्हिडिओ आहे, जे काही मारहाण केलेल्याचे, जे काही रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ आहे, CCTV कॅमेरा आहे, या कॅमेरेमध्ये जे काही पुरावे आहेत की आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करणे, आमचं घर तोडणे, महिलेला मारहाण करताना ती बेशुद्ध पडली, ते जे काही कलम आहेत, महिलेला शिवीगाळ करणे, त्याचप्रमाणे नासधूस, घराची नासधूस करणे, गाडीची प्रॉपर्टीची नासधूस करणे, जीवित ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जे जे गुन्हे आहेत 307 असेल, 420 असेल, 354 असेल, ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल, हँडिकॅपचे जेवढे कायदे आहेत, कलम आहेत, ते कलम, हे सगळे कलम त्या ठिकाणी लावले जावे अशी मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला आम्ही करत आहोत. तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण करत राहणार? हा, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि आमच्याकडे असलेले पुरावे, आमच्याकडे असलेले व्हिडिओ शूटिंग, आमच्याकडे असलेले पत्रव्यवहार, आमच्याकडे असलेले एनसीआर, आमच्याकडे असलेले सगळे पुरावे हे जर सत्य आहे, जोपर्यंत FIR दाखल होत नाही, पुरावे स्पेशल त्याने टीमने पुरावे दाखल करावे. स्पेशल जे काही त्यांचे जे पोलीस यंत्रणामध्ये CBI खातं असेल, SIT खाते असेल किंवा CID खात्याच्या मार्फत आमची चौकशी करावी, आमचे पुरावे असेल तर ताबडतोब त्या लोकांवरती FIR दाखल करून त्यांना अटक करावी. कारण बीड शहरासारखं खोका, अक्का, बुक्का अशा प्रकारची अनधिकृत बांधकाम सर्वे नंबर 21, सर्वे नंबर 17